Welcome students. Today we will start uniform and non-uniform motion. आता तुम्हाला सारखेच हे शब्द येणार आहेत. युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, आधी मोशन येईल, मग व्हेलॉसिटी येईल, मग ऍक्सिलरेशन येईल. तर ह्या गोष्टी येत राहणार आहेत. युनिफॉर्म म्हणजे काय लक्षात घ्यायचं की सरळ एका रेषेत चालणारे जे आहे. तर याला आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय की अशा सरळ नसणारे. तर आता हे भाग समजण्यासाठी सायन्स 1 मध्ये कसं असतं की बऱ्याच गोष्टी आपल्याला समजण्यासाठी अझम्पशन करावे लागतात. म्हणजे तुमच्या मनामध्ये या कल्पना धराव्या लागतात. आता ही कल्पना तुम्हाला युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म कळण्यासाठी आपल्या पुस्तकात एक खूप छान उदाहरण आहे. तिथे नावं पण छान छान दिलेत. अमर, अकबर, अँथोनी तिघही प्रवासाला निघालेले आणि त्यांनी जो प्रवास केलाय तर त्याच्यावर आपल्याला काही प्रश्न पण विचारले. आधी आपण तक्ता बघू, मग ह्याच्यावरचे क्वेश्चन बघूया. म्हणजे तुम्हाला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन हा कन्सेप्ट क्लिअर होईल. नंबर 4 वर आपल्या पुस्तकात एक तक्ता दिलाय बघा. तक्त्यामध्ये काय दिलंय की पहिल्या कॉलम मध्ये दिले ते घड्याळी वेळ दिले. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कॉलम मध्ये अमर, अकबर आणि अँथनी ह्या तिघांनी कापलेली अंतर किलोमीटर मध्ये दिले. आता उदाहरणार्थ बघा, 5 वाजता सगळ्यांनी प्रवास चालू केलाय, त्यामुळे सगळ्यांचं अंतर 0 किलोमीटर आहे. 5:30 वाजता अमरनं 20 किलोमीटर अंतर कापले, अकबरनं 18 किलोमीटर आणि अँथोनीनं 14 किलोमीटर. आता तुम्ही हे सगळं ऑब्झर्व करायचंय की प्रत्येकानं कुठल्या कुठल्या वेळेला वेळ समान आहे बघा. म्हणजे टाइम इंटरवल जे दिलेत ते प्रत्येकी 30-30 मिनिटाचे. आता याच्यावर असणारे यूज युअर ब्रेन पॉवर याचे आपण प्रश्न घेणार आहे. हे प्रश्न मी पुस्तकातले वाचून दाखवते. उत्तरं अगदी छोटी छोटी आहेत. मी सांगतानाच तुम्ही काय करायचंय, ही उत्तरं लिहून घ्यायची. 1-1, 2-2 शब्दाची उत्तर आहेत. जर तुमच्याकडे प्रिंटिंग पुस्तक असेल तर तुम्ही ती पुस्तकातच नोट करा आणि समजा प्रिंटिंग पुस्तक नसेल तर पुस्तकातला बघून प्रश्न आणि उत्तर नोट करा. बघा, व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. याचा अर्थ काय की अमर, अकबर, अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती. आता तो प्रत्येक कालावधी किती आहे, फक्त 30 मिनिटं किंवा अर्धा तास. तुम्ही उत्तर लिहा, 30 मिनिट्स और हाफ आवर. लिहिलं. आता दुसरा प्रश्न बघा, हु कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. आता तुम्ही जर याचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित केलं तर बघा, अमरनं काय केलंय, पहिल्या टप्प्याला 20 किलोमीटर, दुसऱ्या टप्प्याला 40, तिसऱ्या टप्प्याला 60, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासात त्यानं फक्त 20 किलोमीटर आहेत. आता दुसरा अकबर बघा, अकबरनं 18, 36, पण पुढचं काय आहे 42. म्हणजे इथं टाइम इथं सारखं अंतर कापलेलं नाही. या उलट अँथनी बघा, 14, 28, 42, म्हणजे प्रत्येक 14 किलोमीटरचा गॅप आहे. याचा अर्थ काय प्रश्न आहे की इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल म्हणजे ठराविक कालावधीत सारखे अंतर कुणी पार केलं. त्याचं उत्तर लिहा, अमर अँड अँथनी. कारण अकबरचं अंतर सेम येत नाही. अमर अँड अँथनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तिसरा प्रश्न बघा, आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स टाइम इंटरवल द सेम. तर नाही, अकबरचीच वेगळी येतात. तर नो म्हणून उत्तर लिहा, नाही. अकबर कॅनॉट कव्हर इक्वल डिस्टन्सेस इन द फिक्स टाइम इंटरवल. आता लास्टचा क्वेश्चन बघा, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथोनी इन फिक्स टाइम इंटरवल, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. आता यांच्या स्पीडच्या बाबतीत काय सांगता येईल, तर जेव्हा सारख्या कालावधीमध्ये सारखं अंतर कापलेलं असतं त्याला म्हटलं जातं की युनिफॉर्म स्पीड, आणि जेव्हा सारखं अंतर कापलं जात नाही त्याला म्हटलं जातं नॉन युनिफॉर्म स्पीड. मग आता या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर लिहा, अमर अँड अँथनी आर मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड while
अकबर मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. परत एकदा उत्तर सांगते. अमर अँड अँथनी आर मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड वाईल अकबर मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. अमर, अकबर, अँथोनीच्या उदाहरणावरनं आपल्याला युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड कळाला. म्हणजे काय तर सारख्या टाइम इंटरवल मध्ये जर सारखं अंतर कापलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं युनिफॉर्म स्पीड. म्हणजे एक रेषीय आणि नैक रेषीय असं थोडक्यात. आता याचं डेफिनेशन बघू. पहिली डेफिनेशन युनिफॉर्म स्पीडची. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स, बघा मी अंडरलाईन केले, इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. टाइम इंटरवल तर दोन्हीला सारखा आहे, पण युनिफॉर्म स्पीड मध्ये इक्वल डिस्टन्स म्हणजे सारखं अंतर कापलेले. इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे जेव्हा एखादं व्हेइकल, एखादा ऑब्जेक्ट सारख्या टाइम इंटरवल मध्ये सारखं अंतर कापतो त्याला काय म्हणतात मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. दुसरं बघा, दुसरी जी डेफिनेशन आहे ती चौकटीत दिली आहे. नॉन युनिफॉर्म स्पीड. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस, म्हणजे आता सारखं अंतर असणार नाही इन इक्वल टाइम इंटरवल. इथं टाइम इंटरवल काय झाला सेम झाला. प्रत्येक ठिकाणी आपण अर्धा तास गृहीत धरलाय. इन इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. त्यामुळं ते काय झालं नॉन युनिफॉर्म स्पीड. आता वरच्याचं जे एक्झाम्पल आहे ते अमर आणि अँथनीचं एक्झाम्पल आहे तुमच्या पुढं. नॉन युनिफॉर्म म्हणजे तुम्ही आता सायकल चालवता, गाडी चालवता, ट्रॅफिक मध्ये काय सगळीकडे सारखं स्पीड असतं का तुमचं? नाही. ट्रॅफिक मधलं तुमची जी गाडीची गती आहे ती कशी असती नॉन युनिफॉर्म स्पीड. तेच उदाहरण दिले. द मोशन ऑफ व्हेइकल बीइंग ड्रायव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक. ट्रॅफिक मध्ये चालवणाऱ्या गाडीच्या वाहनाची जी गती असते ती म्हणजे नॉन युनिफॉर्म स्पीड. आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे ऍक्सिलरेशन. त्याच्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी बघतोय आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्ही समजून घ्यायची पुस्तकात. आता हे बऱ्याच वेळा केलेलं आहे आपण, तर ते समजून घ्यायचे. 4 वर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा. काय ऍक्टिव्हिटी दिली आहे तर टेक 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब अँड कट इट लेंथ वाईज इंटू 2 हॉल्स. म्हणजे एक गोलाकार प्लास्टिकची ट्यूब घ्यायची तुम्ही आणि त्याचे 2 तुकडे करायचे. आता ज्यांच्या घराला पत्रा वगैरे असेल त्यांना पन्हाळी हा प्रकार माहित असतो बघा. पत्र्यावरचं पाणी वाहून जाण्यासाठी पन्हाळी करतात. म्हणजे अर्धा तो गोल तयार करायचा प्लास्टिकचा लांब. आता काय करायचंय टेक वन ऑफ द कॅनल शेप पीस, प्लेस वन ऑफ द एंड ऑफ द ग्राउंड अँड होल्ड ॲट सेम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन द फिगर. एक टोक थोडंसं वरच्या बाजूला आणि एक टोक ग्राउंडला. म्हणजे आपली घसरगुंडी असती तसं थोडंसं ही पन्हाळी तुम्ही लावायची. आता काय करायचंय टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ कॅनल. आता तुम्ही एक छोटासा बॉल घ्यायचाय आणि वरच्या टोकापासनं खाली सोडून द्यायचाय. ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. आता हा बॉल घरंगळत खाली येणार आहे आणि तुम्ही या बॉलची मोशन ऑब्झर्व करायची. आणि याच्यावर तुम्हाला 5वा प्रश्न विचारलाय काय इज इट्स व्हेलॉसिटी द सेम ऍट ऑल पॉइंट्स. आता तुम्ही सांगा वरनं सोडल्यापासून बॉलची वेग जो आहे तर तो सगळीकडे सारखा असणार आहे का तर नाही. तिथंच उत्तर लिहून टाका. नो इट्स व्हेलॉसिटी चेंजेस ऍट ऑल पॉइंट्स. तिथं उत्तर लिहून टाका लगेच. नो इट्स व्हेलॉसिटी चेंजेस ऍट ऑल पॉइंट्स. आता तुम्हाला खाली 6वा प्रश्न विचारलाय. ऑब्झर्व हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस ऍट इट मूव्स फ्रॉम द टॉप थ्रू द मिडल अँड टू बॉटम. आता तुम्ही घसरगुंडीवर बसलेलं तुम्हाला आठवते. घसरगुंडीवर बसल्यावर सुरुवातीला तुम्हाला वेग असतो का हो? नाही. वरच्या टोकाला तुम्हाला वेग नसतो. पण जसं जसं तुम्ही घसरत मध्यावर येता तसं तुमचा वेग वाढतो आणि एकदम खालच्या टोकाला आल्यावर तुमचा वेग काय होतो पूर्णपणे 0 होतो. तेच या प्रश्नाचं उत्तर आहे. काय उत्तर आहे ऍट द टॉप व्हेलॉसिटी ऑफ बॉल इज लेस बट ऍट मिडल इट बिकम्स हाय
and at the bottom it slows down and velocity becomes 0 and ball stop. आता हे उत्तर थोडंसं मोठं आहे. हे उत्तर तुम्ही वहीत लिहायचंय. एकदा परत मी उत्तर सांगते, तुम्ही लिहून काढा. At the top velocity of ball is less, but at the middle it becomes high and at the bottom it slows down and the velocity becomes 0 and ball stop. ऍक्सिलरेशन हा नवीन कन्सेप्ट बघतोय. याला मराठीमध्ये त्वरण म्हणतात. पण इथनं पुढे जेव्हा जेव्हा फिजिक्सचा संबंध येईल तेव्हा ऍक्सिलरेशन ही टर्म येणारच आहे. आता जे छोटंसं उदाहरण बघितलं की तुम्ही जी पन्हाळी तयार केली, बॉल सोडला होता, त्या बॉलची गती प्रत्येक टप्प्याला वेगळी असते, तर त्याला म्हणतात ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशनची डेफिनेशन काय येते बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सिलरेशन. म्हणजे वेगातला बदल, तो पण टाइम नुसार, तर त्याला म्हटलं जातं ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण. आता याचा फॉर्म्युला काय आहे. ऍक्सिलरेशन इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. आता फायनल वेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी पाहिजे. म्हणजे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल म्हणजे कुठली, तर अंतिम जी वेग प्राप्त होतो तो वजा सुरुवातीचा वेग. आता याच्यासाठी काही ठराविक अक्षर आहेत आणि हीच अक्षरं कायम राहणार आहेत बरं का. म्हणजे ऍक्सिलरेशन साठी ए, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आणि टी म्हणजे टाइम. मग फॉर्म्युला काय बनला ऍक्सिलरेशनचा. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. जिथं हे सगळे काय काय आहेत हे लिहिले. आता ऍक्सिलरेटेड मोशन म्हणजे काय बघा, की आता त्या बॉलला ती गती प्राप्त झाली म्हणून त्या गतीला म्हणायचं ऍक्सिलरेटेड मोशन. इफ द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन पिरियड इट इज सेड टू हॅव ऍक्सिलरेटेड मोशन. एका ठराविक वेळेमध्ये हा वेगातला बदल असेल तर त्याला म्हटलं जातं ऍक्सिलरेटेड मोशन. आता ऍक्सिलरेटेड मोशनचे दोन टाईप आहेत. ऍक्सिलरेटेड मोशन हॅव टू टाइप्स. कोणते दोन प्रकार आहेत. पहिला युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आता मी तुम्हाला सांगितलं होतं युनिफॉर्म स्पीड, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन, युनिफॉर्म वेलोसिटी. आता सारखे हे शब्द आपल्याला येत जाणार आहेत, त्यातले बदल मात्र लक्षात घ्यायचं. युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणजे काय, एक रेषीय त्वरण. आता त्याची व्याख्या काय आहे. इफ वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. जर वेगातला बदल हा सारखा होत असेल सारख्या टाइम इंटरवलला तर त्याला म्हटलं जातं युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. किंवा नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणजे काय. इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट्स in equal time interval the object is said to be in uniform acceleration. Non uniform acceleration म्हणजे सारख्याच टाइम बदल मध्ये जर वेगातला बदल सारखा होत नसेल तर त्याला म्हटलं जातं नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. जेवढ्या तुम्हाला डेफिनेशन शिकवल्या जात आहेत त्या डेफिनेशन लगेच प्रिपेअर करायच्या, म्हणजे विसरत नाही. लिहून काढा पाहिजे तर न बघता, म्हणजे मग ह्या डेफिनेशनचं त्या डेफिनेशनचं जमलिंग होणार नाही. आता ऍक्सिलरेशनचे तीन टाईप बघून आपण थांबणार आहे. ऍक्सिलरेशनचे तीन टाईप बघतोय. बऱ्याच वेळेला या तीन टाईपवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह आणि झिरो ऍक्सिलरेशन. आता पॉझिटिव्ह म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही ऍक्सिलरेशन म्हणजे काय बघितलं, चेंज इन व्हेलॉसिटी, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल. तर या दोन व्हेलॉसिटी म्हणजे समजा व्ही जर वाढत असेल तर तेव्हा ते असतं पॉझिटिव्ह, व्ही जर कमी होत असेल तर तेव्हा असतं निगेटिव्ह. उदाहरणार्थ बसला ज्या दिशेनं जायचे त्याच दिशेनं धक्का मारताना जो वेग प्राप्त होतो तर तो असतो पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन.
पण बस एका दिशेने चालली, तुम्ही विरुद्ध दिशेने ओढायला लागला, तर ते झालं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. तर आता याच्या डेफिनेशन बघू आपण. पॉझिटिव्ह, 3 टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन. त्यातला पहिला प्रकार पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. व्हेन द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस द ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. म्हणजे जेव्हा वेग वाढतो त्यावेळी होणारं त्वरण काय असतं? पॉझिटिव्ह असतं. v इज ग्रेटर दॅन u. म्हणजे जिथं v ची व्हॅल्यू ही u पेक्षा जास्त पाहिजे. In positive acceleration, the acceleration is in the direction of velocity. जेव्हा पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असतं तेव्हा त्वरण हे वेगाच्या दिशेनंच घडतं. सेकंड बघा, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, त्याला डिसेलरेशन सुद्धा म्हणतात. आता याची डेफिनेशन काय? When the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. जेव्हा वेलॉसिटी ही कमी होत असते, म्हणजे v इज लेस दॅन u, त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. इन निगेटिव्ह ऍक्सेलरेशन द ऍक्सेलरेशन इज अपोजिट इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. आता ज्यावेळी निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असतं त्यावेळी वेग बदल हा वेगाच्या विरुद्ध दिशेने असतो. आणि लास्टचं झिरो ऍक्सेलरेशन, की जेव्हा वेगात बदल घडतच नाही, v इज इक्वल टू u, त्यावेळी त्याला म्हणतात झिरो ऍक्सेलरेशन. इफ द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, इट हॅज झिरो ऍक्सेलरेशन. जेव्हा वेगामध्ये बदल होतच नाही तर त्याला म्हणतात झिरो ऍक्सेलरेशन. आता हे झाले ऍक्सेलरेशनचे 3 टाइप. आता याच पानावर वर चौकटीमध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेत बघा. यूज युअर ब्रेन पॉवर. हे प्रश्न काय आहेत बघूया आपण. नंबर 5 वर यूज युअर ब्रेन पॉवरला तुम्हाला 2 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन बघा. व्हेन अन ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू ही स्थिर असते त्यावेळी समान कालावधीत समान वेग बदल असेल तर तिथं कुठलं त्वरण होतं असं विचारले. म्हणजे पहिली त्याची व्हेलॉसिटी किती विचारले, तर त्याचं उत्तर लिहा. The initial velocity is 0. The initial velocity is 0. आता दुसरा प्रश्न विचारलाय तुम्हाला. When the object comes to rest at the end of its motion, what is its final velocity? म्हणजे समान कालावधीमध्ये असमान बदल होत असतील, नाही, काय विचारलंय? When an object comes to rest at the end of its motion, what is its final velocity? त्याचा अंतिम वेग काय असेल, तर त्याचं उत्तर लिहा. द फायनल व्हेलॉसिटी इज 0. आता या 2 प्रश्नाबरोबरच आजचा व्हिडिओ आपण थांबवतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग बघूया.